नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहेत. व्हिडिओ आपला खूप आयएमपी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. देशामधील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा टिंब येथे चालू करण्यात आली आहे. तर मित्रांनो, ही मुंबईमध्ये देशामधील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा चालू केली आहे. देशातील पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस कोणत्या ठिकाणी चालू केली? तर ही सुद्धा मुंबईमध्ये मित्रांनो डबल डेकर बस ही चालू झालेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये कोणत्या ठिकाणी भरले होते? मित्रांनो, हे मुंबईमध्ये भरलं होतं. कुठं भरलं होतं बघा, मुंबईमध्ये हे भरलं होतं. मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अंमलदार तुकाराम मुळंबे यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? तर गिरगाव चौपाटीला मित्रांनो याचं अनावरण करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसळकर मित्रांनो सध्याचे काय आहेत बघा, मुंबई पोलीस आयुक्त आहेत. कोण आहेत? विवेक फणसळकर आहेत. कोणत्या ब्रिटिश प्रशासकाला, काय प्रश्न आहे बघा, कोणत्या ब्रिटिश प्रशासकाला आधुनिक मुंबईचा शिल्पकार असं म्हटलं जातं? तर जेरॉल्ड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, मुंबई शेअर बाजार. बघा, मुंबईचा जो काही शेअर बाजार आहे म्हणजेच रोखे बाजार याची स्थापना केव्हा झाली? तर 1877 मध्ये मित्रांनो स्थापना झालेली आहे. कधी? 1877 मध्ये. टिंब हे भारताचे प्रवेशद्वार 1911 मध्ये मुंबई या ठिकाणी राजा 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी मानण्यात आलं. तर बघा मित्रांनो, गेट वे ऑफ इंडिया याचं करेक्ट आन्सर आहे. काय बघा, गेट वे ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे, मुंबईजवळ एलिफंटा, मुंबईजवळील एलिफंटा केवच घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडते? तर मित्रांनो ही रायगड जिल्ह्यामध्ये मोडते. कोणत्या? रायगड जिल्ह्यामध्ये. मुंबई उपनगर जिल्ह्यामधील पावसाची वार्षिक सरासरी किती आहे? तर 250 सेंटीमीटर इतकी. बघा किती आहे? 250 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा, कोणत्या वर्षी बृहन्मुंबई जिल्ह्याचं विभाजन करण्यात येऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती झाली? तर 1990 याचं करेक्ट आन्सर आहे. कधी? बघा 1990. पुढचा प्रश्न आहे बघा, तर मित्रांनो बघा, आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल किंवा जे पण जिल्ह्याचा पेपर बाकी असेल तर लवकरात लवकर आपल्या नोट्स घेऊन टाका. यामध्ये चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो जास्त नाही बघा, आपण 15 ऑगस्टपासून जी ऑफर लावली ती चालू ठेवली फक्त 99 रुपयाला. आपल्याला QR कोडवरती 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि या व्हॉट्सअप नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि तुम्हाला काही मिनिटामध्येच लगेच PDF मी पाठवून देणार आहे. कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आणि बघा आता पुढच्या वर्षी फक्त किती 7 का 8 हजाराची ॲड येणार आहे आणि हेच चान्स आहे आपल्याला होण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मित्रांनो. त्यासाठी लवकरात लवकर घेऊन टाका. पैसा आपण कधी पण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि एकदा नोकरी गेली मित्रांनो तर आपलं खूप हाल होतील. त्यामुळे मित्रांनो फक्त 99 रुपयाला आपल्याला या ठिकाणी PDF मिळणार आहे. त्यामुळे अवश्य तुम्ही घेऊन टाका. कारण की पैसे कधी पण कमी येतात, परंतु वेळ खूप महत्त्वाची. टाईमाला महत्त्व दिलं पाहिजे आपण, तेव्हाच टाईम आपला आदर करीत असतो. चालू घडामोडीची ऑफर आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि GKसाठी रिव्हिजनसाठी मिळणार आहे. मागच्या वेळेस मुंबई पोलीसला मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किती प्रश्न GKवर आले होते बघा. ज्यांचा पॅटर्न होता त्यांचा सगळ्यांचा बार झाला, परंतु ज्यांनी जर आपला पूर्णपणे व्यवस्थित GK कव्हर केला मित्रांनो त्यांना भरपूर फायदा झालेला आहे. त्यामुळं या PDFचा तुम्हाला नक्कीच 100% फायदा होतो. बघा, मुंबईच्या वायव्येला टिंब या भारतामधील सर्वात मोठ्या खनिज तेल साठाचा शोध 1973 मध्ये लागला. कधी? 1973 मध्ये. तर मुंबई हा याचं करेक्ट आन्सर आहे. राज्यामध्ये मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था कार्यरत आहे? तर ट्रॉम्बे तुर्बे या ठिकाणी मित्रांनो ही कार्यरत आहे. 1854 मध्ये भारताची पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी चालू झाली? तर 1854 मध्ये मुंबई या ठिकाणी मित्रांनो भारताची पहिली कापड गिरणी चालू झालेली. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट आहेत? तर मित्रांनो हे कोकण प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट आहेत. कोणत्या? कोकण. टिंब येथील धरमसिमोरासजी केमिकल कंपनी अवजड रसायन उत्पादन करणारी मोठी कंपनी आहे. तर मित्रांनो मुंबईमधील मित्रांनो ही कंपनी आहे. कुठं? मुंबई. जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती मुंबईजवळ कोठे केली जाते? तर माझगाव या ठिकाणी मित्रांनो जहाज बांधणी आणि जहाजाची दुरुस्ती केली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामधील पहिलं आकाशवाणी केंद्र मुंबई येथे कितव्या साली सुरू झाले? तर 1972 साली मित्रांनो हे सुरू झालं. कधी? 1972. टिंब रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झालं. तर 2 ऑक्टोबर 1972ला बघा 1972 मध्ये दूरदर्शन चालू झालं होतं. महाराष्ट्रामध्ये आधुनिक कत्तलखाना कोठे आहे? तर देवनार मुंबई या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये आधुनिक कत्तलखाना आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोठे आहे? तर मुंबईमध्ये मित्रांनो केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था स्थित आहे. नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो? तर मित्रांनो थळ आणि कसारा घाट हा लागत असतो. मुंबईच्या उत्तरेला कोणती खाडी आहे? मुंबईचा जे उत्तर भाग आहे त्याला कोणती खाडी आहे? तर वसईची खाडी बघा.
पुणे मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो? तर बोर घाट हा पुणे मुंबई मार्गावर लागतो. लक्षात ठेवा. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळ कोणतं बंदर उभारण्यात आलं आहे? तर न्हावाशेवा. कोणतं बंदर आहे मित्रांनो? न्हावाशेवा. महाराष्ट्रामधील असा कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये एक सुद्धा तालुका नाही आहे? तर मुंबई आपलं करेक्ट आन्सर आहे मित्र. काय बघा? मुंबई. मुंबई उपनगर या जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे? तर वांद्रे या ठिकाणी मित्रांनो मुंबई उपनगर या जिल्ह्याचं काय बघा मुख्यालय स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? तर पुणे. पहा, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई उपनगरमध्ये. घनता विचारली आपल्याला. राष्ट्रीय पहिला आशियाई देश कोणता आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो दक्षिण कोरिया. ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण कोरिया. लक्षात ठेवायचं बघा. नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा दक्षिण कोरिया हा पहिला आशियाई देश आहे बघा. नाटो सायबर संरक्षण गटाची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं 2008 मध्ये. याचा लॉंग फॉर्म होतो बघा नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. नाटोचा लॉंग फॉर्म होतो. आणि स्थापना सुद्धा विचारली जाऊ शकते. तर 1949ला स्थापना झाली होती. लक्षात ठेवा 1949ला. यामध्ये बघा 2 उत्तर अमेरिकेमधील आणि 31वा बघा फिनलँड देश आहे बघा. आणि यामध्ये टोटल 31 देश असणार आहेत. किती? 31. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वतंत्र भारतामधील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर सुकुमार सेन. लक्षात ठेवा मित्रांनो सुकुमार सेनची स्वतंत्र भारतामधील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून बघा या ठिकाणी निवड झाली होती बघा. त्यांचा कार्यकाळ होता 21 मार्च 1950. लक्षात ठेवा 21 मार्च 1950 ते 19 डिसेंबर 1958 पर्यंत बघा ते या ठिकाणी कार्यरत होते. 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रामधील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली. तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये बघा ती महानगरपालिका. लक्षात ठेवायचं आहे 28वी. इचलकरंजी बघा ती. लक्षात ठेवायचं बघा. आणि 29वी बघा 28वी कोणती? इचलकरंजी. आणि 29वी जालना ही घोषित करण्यात आली बघा. लक्षात ठेवायचं आहे ही महानगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, तुकडे या शब्दाला षष्टीचा प्रत्यय लावल्यावर त्याचं रूप कसं होईल? तुकडे. तर काय होईल बघा या ठिकाणी तुझ्याकडे होईल. मित्रांनो लक्षात ठेवा षष्टीचे प्रत्यय लक्षात ठेवायचे चा, ची, चे, झा, झी, झे हे काय आहेत बघा षष्टीचे आहेत. काराकर्थ काय याचा संबंध आहे बघा. काराकार्थामुळेच तुकडे म्हणून काय झालं तुझ्याकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो, राज्यातील व्यापारामध्ये केंद्र शासनाकडून टिंबटिंब आकारला जातो. केंद्र शासनाकडून बघा CGST हा आकारला जातो. लक्षात ठेवायचं आपल्याला CGST हा आकारला जातो. शेतकऱ्यांनी टिंबटिंब या ठिकाणी बघा साराबंदीची चळवळ लागू केली होती. तर कुठं सुरू केली होती मित्रांनो? खेडा. गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये बघा गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली होती. तरी सुद्धा बघा सरकार काय करायचं? शेतसारा वसूल करत होते बघा. त्यामुळे गांधीजींनी काय केलं? शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. आणि 1918 मध्ये शेतकऱ्यांनी बघा खेडा जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ चालू केली होती. गांधीजींनी अजून कोणकोणते सत्याग्रह केले होते बघा. चंपारण्य सत्याग्रह केला होता 1917 मध्ये. त्यानंतर अहमदाबाद गिरणी कामगाराचा लढा 1918 मध्ये महात्मा गांधींनी केला होता. महाबळेश्वरमधील भिलार हे जे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे पुस्तकांचं गाव बघा. लक्षात ठेवायचं भिलार हे काय बघा पुस्तकाचं गाव म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. हे पण लक्षात ठेवायचं पुस्तकाचं गाव. लक्षात पुस्तकाचं गाव म्हणजे या गावाजवळच प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय तयार करून इतरांसाठी अनुकरणीय या ठिकाणी उदाहरण ठेवण्यात आले बघा. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विचारलाय. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. क्षणिक, पूर्वी, नंतर या ठिकाणी बघा पूर्वी आणि नंतर हे काय बघा याचे दोन्ही पण ऑप्शन आपले बरोबर आहेत बघा पूर्वी आणि नंतर. नेक्स्ट आहे पहा वरुणा. काय प्रश्न बघा वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या देशाच्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो? काय वरुणा. तर फ्रान्स. लक्षात ठेवा भारत आणि फ्रान्स दरम्यान हा जो काही युद्ध अभ्यास आहे बघा हा आपल्याला पाहायला मिळतो. 2001 मध्ये सगळ्यात प्रथम हा सराव आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चालू घडामोडीचा प्रश्न आहे बघा. जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला? साडी महोत्सव. तर दिल्लीमध्ये मित्रांनो हा जो काही साडी महोत्सव आहे हा पार पडलेला. लक्षात ठेवायचं दिल्लीमध्ये. महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब हा जो काही दिवस आहे हा आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे.
तर लक्षात ठेवा 10 सप्टेंबर, लक्षात ठेवा मित्रांनो 10 सप्टेंबर हा जो काही दिवस आहे हा आजी आजोबा दिवस म्हणून जो काही साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. नेक्स्ट आहे पहा, देव या शब्दाचं अनेक वचन काय होईल बघा. देव, देवचं बघा देवच राहील, लक्षात ठेवा. शत्रूचं सुद्धा शत्रू राहतं, पर्वतचं सुद्धा पर्वत राहतं बघा, खडूचं खडू राहतं, हत्तीचं सुद्धा हत्ती राहतं, कवीचं कवी राहतं, देवचं सुद्धा देव राहतं. आकारांताशिवाय इतर पुल्लिंगी नामाची रूप बघा दोन्ही वाचनामध्ये सारखेच असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT हा जो काय रोबोट आहे हा अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला. तर हा ओपन AI, लक्षात ठेवा मित्रांनो ओपन AIचं हे काय बघा कंपनीने ChatGPT हे तयार केलेले बघा. 30 नोव्हेंबर 2022ला बाजारामध्ये आणला होता. हे काय बघा एक भाषा मॉडेल आहे, यामध्ये चॅटबॉट आहे आणि आपल्याला जी पण माहिती पाहिजे असेल फक्त त्यामध्ये टाईप करायची, ते आपल्याला तिकडून लगे रिप्लाय करतं. त्यामुळे हे कशाने बनवलं आहे बघा, ओपन AIने हा बाजारात लॉन्च केलेला आहे ChatGPT. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब या ठिकाणी आहे. बरोबर उत्तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी. अभिलेखागार म्हणजे जुनी कागदपत्रे, जुने चित्रपट, दस्तावेज इत्यादी जतन करून ठेवण्याचे ठिकाण. आणि प्रत्येक राज्याचं हे स्वतंत्र अभिलेख हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, प्रत्येक राज्याचं सेपरेट असतं. समसंबंध ओळखायचा बघा, मंगळवार या ठिकाणी शनिवार येतो, त्याच्यानंतर चैत्र नंतर कोणता महिना येतो. तर चैत्र नंतर मित्रांनो श्रावण आपलं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवायचं आहे श्रावण. मंगळवार नंतर बघा चौथा वार येतो शनिवार, तसंच चैत्र नंतर चौथा महिना श्रावण येतो, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हे सुद्धा पाठ असणं खूप गरजेचं आहे. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा. फारकत होणे. काय बघा फारकत होणे म्हणजे काय, वेगळं होणे. ऑप्शन क्रमांक 1 वेगळं होणे, आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठी किती, तर 50% या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे 50%. संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे 2023 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे, तर भरड धान्य वर्ष. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे भरड धान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे बघा. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेद्वारे हे वर्ष जाहीर केलेलं आहे. 70 देशांनी या गोष्टीला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे बघा. आणि हे जे काही वर्ष आहे भरड धान्य वर्ष लागू केल्यामुळे भरड धान्याबाबत जागरूकता आणि आरोग्यासंबंधीमध्ये जे काही धोरण आहेत बघा ते आखण्यासाठी इतर देशांना सुद्धा या ठिकाणी मदत होणार आहे. 1 जानेवारी 2023 रोजी टिंबटिंब या देशांनी युरो हे जे काही चलन आहे बघा ते स्वीकारलं. युरो हे चलन. तर क्रोएशिया ऑप्शन क्रमांक 4 1 जानेवारी 2023ला क्रोएशिया या देशाने काय केलेलं आहे बघा, युरो हे चलन स्वीकारलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला, तर सदर गीत हे कोणी लिहिलं आहे. तर या गीताचे जे काही आपल्याला लेखक विचारले आहेत, तर लक्षात ठेवा मित्रांनो राजा बडे याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे यांनी लिहिलं आहे. आणि हे जे काय गीत आहे हे संगीत कार्याचं जर विचारलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे श्रीनिवास खळे, लक्षात ठेवायचं आहे श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं आहे. आणि या गीताचे गायक शाहीर साबळे आहेत बघा. गायक कोण आहेत तर या ठिकाणी शाहीर साबळे आहेत. लेखक कोण आहेत तर राजा बडे आहेत बघा, लक्षात ठेवायचं आहे राजा बडे, हे पण लक्षात ठेवा. आणि 19 फेब्रुवारी 2023 पासून तारीख लक्षात ठेवा 19 फेब्रुवारी 2023 पासून बघा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे बघा. स्वतःचं राज्यगीत असणारं महाराष्ट्र हे 12वं राज्य ठरलेलं आहे, किंवा 12वं. विशेषणाचा प्रकार ओळखा या ठिकाणी रांगणारे मूल. तर धातू साधित आहे, ऑप्शन क्रमांक 1 धातू साधित. रांगणारे मूल म्हणजे काय, धातू साधित विशेषण आहे. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात. शून्य बहुपदीची कोटी किती असते, शून्य बहुपदीची कोटी किती असते, तर या ठिकाणी बघा निश्चित सांगता येत नाही का निश्चित करता येत नाही, लक्षात ठेवायचं आहे. बहुपदी शून्यमध्ये अजिबात संज्ञा नसतात त्याला शून्य बहुपदी म्हणतात. शून्य बहुपदीला शून्य नसलेला संज्ञा नसल्यामुळे शून्य बहुपदीची संज्ञा नसते पहा. नेक्स्ट बघा, खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचं विद्युतीकरण केलेलं आहे. मध्य रेल्वे. मित्रांनो लक्षात ठेवा मध्य रेल्वेने बघा या ठिकाणी केलेले आहे बघा. 3825 किलोमीटरमध्ये जे काय लाईनिंग आहे बघा ते सगळी विद्युतीकरण करण्यामध्ये यांनी एकदम असं साध्य केलेले बघा.
मध्य रेल्वेचा शेवटचा नॉन इलेक्ट्रिफाईड सेक्शन म्हणजे सोलापूर विभागामधील औसर रोड लातूर रोडचं सुद्धा विद्युतीकरण शेवटी सगळ्यात पूर्ण झालेले बघा. 2023चा जागतिक सुरक्षा परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर जयपूर या ठिकाणी मित्रांनो जागतिक जे काही आपलं सुरक्षा परिषद आहे याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा. 2023ची जागतिक सुरक्षा परिषद जयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती बघा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलं? याचं करेक्ट आन्सर आहे बघा रशिया. मित्रांनो रशिया या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले बघा. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920 साली झालेला बघा सांगली जिल्ह्यामध्ये. लक्षात. समाजसेवक कवी लेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून सुद्धा त्यांना श्रेय दिलं जातं बघा. त्यांची कादंबरी बघा फकीराई 1959ला राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा जो काही पुरस्कार आहे तो सुद्धा मिळालेला आहे. माझा रशियाचा प्रवास हे सुद्धा प्रवास वर्णन अण्णाभाऊ साठे यांचं आहे बघा. वैजयंता कादंबरी सुद्धा लिहिलेली. वारणेचा वाघ कादंबरी सुद्धा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पोवाडे. त्याच्यानंतर छक्कडणे यांनी काय केलेलं आहे बघा प्रबोधन केलेलं आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा या पद्यपंक्तीमधील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये बघा दृष्टांत अलंकार आहे. कोणता बघा दृष्टांत अलंकार. पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो बघा चालू घडामोडीवर हमखास प्रश्न येतात. त्यामुळे तुम्हाला जर चालू घडामोडी पाहिजे असते आणि एकदम करंट मधल्या तर माझा नंबर आहे 827555 827555 8283 या नंबरला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे. तुम्हाला मी त्वरित बघा या ठिकाणी जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील पोलीस भरतीसाठी अत्यंत योग्य दरामध्ये तुम्हाला मिळून जातील आणि पेपर होईपर्यंत तुम्हाला चालू घडामोडी पुरवल्या जातील. तेव्हा ज्यांना लगेचच्या लगेच घेऊन टाका कारण की पैसे आपण कधी पण कमवू शकतो परंतु एक एक मार्क आपल्यासाठी महत्त्वाचा असतं मित्रांनो. तर बघा 2022मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक कोणी जिंकलं? तर पहिलं जे काही सुवर्ण पदक आहे मित्रांनो ते मीराबाई चानोने जिंकलेले बघा 2022मध्ये. लक्षात ठेवायचं आहे बघा देशासाठी पहिलं सुवर्ण पदक आणलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली? तर हरित क्रांती. लक्षात ठेवा मित्रांनो हरित क्रांती. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांतीची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. हे पण लक्षात ठेवायचं मित्रांनो. भारतामध्ये बघा 1966 कधी 1966ला एम.एस. स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रेरणेमधून मेक्सिकोमधून बघा गव्हाच्या बुटक्या वाणांची लागवड गंगेच्या खोऱ्यामध्ये केली आणि अधिक उत्पादन देणारं जे काय बियाणं त्याच्यानंतर जलसिंचनाच्या वाढत्या वापराद्वारे या ठिकाणी आपल्या भारतामध्ये अन्नधान्याचं जे काही उत्पादन आहे ते वाढलं बघा. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीची सुरुवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली बघा. खालीलपैकी महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीशपद भूषवलेलं नाही? तर कोणी भूषवलेलं नाही? लीला सेठ ऑप्शन क्रमांक 4 यांनी भूषवलेलं नाही बघा. महाराष्ट्रामधील कोण कोण झालेलं आहे तर प्रल्हाद गजेंद्र गडकर त्याच्यानंतर शरद बोबडे त्याच्यानंतर यशवंत चंद्रचूड हे सुद्धा झालेले आहेत सरन्यायाधीश बघा. भारताचे पहिले सरन्यायाधीश H.J. काने होते आणि आत्ताचे कोण आहेत बघा धनंजय चंद्रचूड हे 50वे. लक्षात ठेवा. ऐकू येणे काय प्रश्न आहे बघा. ऐकू येणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार पर्यायामध्ये आलेला आहे? म्हणजेच काय कानावर पडणे. लक्षात ठेवा मित्रांनो कानावर पडणे. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? यामध्ये मित्रांनो माहितीचा अधिकार. लक्षात ठेवा माहितीचा अधिकार यामध्ये बघा मानवी हक्कामध्ये याचा समावेश होत नाही. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे बघा भारताने टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली पहिली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती? तर कपिल देव लक्षात ठेवा मित्रांनो यांच्या नेतृत्वाखाली पहिली जी काय बघा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती बघा. 1983च्या विश्वचषकाचा जो काही सामना आहे भारत आणि वेस्ट इंडिज या देशादरम्यान झाला होता. अंतिम सामन्यामध्ये भारताने 43 धावांनी वेस्ट इंडिजला पराभूत केलं होतं बघा. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची बघा. या ठिकाणी चुकीची जोडी. तर या ठिकाणी ताडोबा या ठिकाणी काय मित्रांनो व्याघ्र प्रकल्प आहे म्हणून 2 नंबर हे आपला चुकीचं आहे बघा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा म्हणून ओळखला जातो. यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे बघा. आणि मित्रांनो जे काही ताडोबा आहे हे महाराष्ट्रामधील सर्वात जुनं
राष्ट्रीय उद्यान आहे बघा आणि त्याचं क्षेत्र किती बघा 623 किती बघा 623 चौरस किलोमीटर आहे बघा. माथेरान काय आहे थंड हवेचं ठिकाण एकदम बरोबर आहे. कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी. अजिंठा या ठिकाणी अजिंठा वेरूळला 1983 साली काय भेटलेलं आहे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. तुझे नाव काय या वाक्यापुढे कोणतं विरामचिन्ह येईल? तुझं नाव काय? तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्नचिन्ह येईल. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तुझं नाव काय यामध्ये प्रश्नचिन्ह येईल आणि वाक्यात कोणाला तरी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे बघा. 1 मिलीमीटरचं 1 सेंटीमीटरशी असलेलं गुणोत्तर किती आहे या ठिकाणी विचारलं आहे. तर या ठिकाणी एकदम सोपं आहे बघा 1:10 ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. हितोपदेश काय प्रश्न आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कोणी केला? तर फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी बघा या ठिकाणी अनुवाद केलेला आहे बघा. नेक्स्ट बघा इसवी सन 1974 मध्ये भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली होती? तर पोखरण ऑप्शन क्रमांक 3 पोखरण या ठिकाणी केली होती बघा. भारताने 18 मे 1974 पहिली अणुचाचणी पोखरण राजस्थान या ठिकाणी घेतली आणि या पहिल्या अणुचाचणीचे सांकेतिक नाव बघा बुद्ध हसला असं होतं काय